माझ्या आजारामध्ये कपालभाती करावी का? माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी कपालभाती करू शकते का? कपालभाती किती वेळ करावी? कपालभाती ही क्रिया जास्त वेळ केली तर काही त्रास होतो का? असे आणि अशाच प्रकारचे अनेक प्रश्न कमेंटच्या माध्यमातून मला माझ्या कपालभाती या व्हिडिओच्या खाली विचारले गेले. म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना पडणारे जे 15 कॉमन प्रश्न आहे या प्रश्नांची उत्तरं सायंटिफिकली आणि डॉक्टरच्या दृष्टिकोनामधून आपल्याला समजावून सांगणार आहे. तर या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. तर आपल्या या प्रश्नांना सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते की कपालभाती हा प्राणायाम नसून ही हठयोगात सांगितलेली एक शुद्धी क्रिया आहे आणि म्हणूनच ती सगळ्यांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. कपालभाती ह्या विषयावर मी अगोदरच विस्तृत स्वरूपात एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये मी कपालभाती कशी करायची आहे, त्याची पद्धत काय, त्याचे फायदे काय हे विस्तृत स्वरूपात आपल्याला समजून देखील सांगितलेलं आहे. पण तरीही कपालभाती ही क्रिया करताना आपण ज्या वेळेला श्वास बाहेर सोडत असतो तर त्यावेळेला आपले पोटाचे स्नायू आपण जोरात आतमध्ये ओढून घेतो आणि धक्का देऊन हा श्वास नाकामधून बाहेर सोडण्याची क्रिया करत असतो आणि श्वास घेण्यासाठी आपण पोट सैल करून हा श्वास आतमध्ये घेत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कपालभाती करताना आपण धक्का देऊन श्वासाला बाहेर काढतो, म्हणजे या पद्धतीनं. तर इथे आपण फोर्सफुली पोटावर एक प्रेशर तयार करतो आणि हवेला बाहेर सोडतो आणि सावकाश जेव्हा हा धक्का दिल्यानंतर पोट सैल सोडतो त्यावेळेला नॅचरली हवा आतमध्ये येत असते. या प्रकारे आपण एकदा करून बघूयात. तर सावकाश डोळे उघडायचे, तर रिलॅक्स व्हायचं आहे. तर कपालभाती ही क्रिया आपली पचन संस्था, श्वसन संस्था, मेटाबॉलिझम यावर खूप चांगला परिणाम करते. पण या क्रियेमुळे आपल्या पोटावर, आपल्या छातीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेशर्समध्ये बदल होत असतात आणि म्हणूनच ही कपालभाती क्रिया काही परिस्थितीमध्ये टाळावी लागते. तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊयात की कपालभाती करताना असे कोणते 15 प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात. तर हे प्रश्न काय आहेत ते क्रमाक्रमाने आपण आता समजावून घेऊयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कपालभाती ही क्रिया किती वेळ करावी? जर सायंटिफिक दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 1 ते 2 मिनिटं, आपण जर प्रगती करत थोडंसं मध्यम स्तरावर गेलो तर 5 ते 7 मिनिटं आणि आणखीन आपली कपालभाती क्रिया करण्यामध्ये प्रगती झाली तर आता कमाल मर्यादा 10 मिनिटापर्यंत आपण कपालभाती ही क्रिया करू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही. आता वैद्यकीय दृष्टिकोनामधून जर आपण पाहिलं 15 ते 20 मिनिटं कपालभाती करणं हे आवश्यक नाही, कारण काही लोकांसाठी ही क्रिया हानिकारक ठरू शकते. आता पुढचा दुसरा प्रश्न म्हणजे रोज कपालभाती करावी का? तर याचं उत्तर आहे हो. योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य व्यक्तींनी दररोज कपालभाती केली तरी चालणार आहे. पण ज्याचं शरीर थकलेलं आहे, शरीरामध्ये कमजोरी आहे, तर अशा व्यक्तींनी दररोज कपालभाती करणं टाळावं. आता पुढचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जास्त वेळ कपालभाती केली तर जास्त फायदा होतो का? तर खूप लोकांना असं वाटतं की कपालभाती जितकी जास्त वेळ करू तितका त्याचा फायदा खूप जास्त होतो. पण योगशास्त्रामध्ये अति हे देखील दोषच मानलं जातं, कारण प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, वय, शारीरिक क्षमता किंवा शरीराला असणारे आजार हे वेगवेगळे असतात. त्यामुळे जी क्रिया एखाद्यासाठी योग्य आहे तीच क्रिया दुसऱ्यासाठी तितकीच सुरक्षित असेल असं नाही. आता सामान्यपणे 10 ते 15 मिनिटं कपालभाती केली तर त्याचे फायदे मिळतात आणि त्याचा आपल्या शरीरावर अनावश्यक ताण देखील पडत नाही. पण ज्यांनी वर्षानुवर्ष योगसाधना केलेली आहे, ज्यांचं शरीर पूर्णपणे निरोगी आहे, ते व्यक्ती जास्त वेळ कपालभाती करू शकतात, पण हे देखील योग्य मार्गदर्शनाखाली. आता पुढचा चौथा प्रश्न म्हणजे उच्च रक्तदाब आहे, कपालभाती करावी का? किंवा उच्च रक्तदाबामध्ये कपालभाती का बरं करू शकत नाही? तर सगळ्यात महत्त्वाचं की उच्च रक्तदाब असताना आपण कपालभाती ही क्रिया करू नये, कारण कपालभाती करताना आपली सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही सक्रिय होते. कपालभातीमध्ये जोराने श्वास बाहेर टाकला जातो, त्यामुळे आपल्या शरीरामधील इंट्राथोरॅसिक प्रेशर हे वाढते आणि याचा परिणाम म्हणून आपला रक्तदाब कधी अचानक वाढू शकतो किंवा कधी अचानक कमी देखील होऊ शकतो. आणि ज्याचं हृदय हे आधीच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये स्ट्रोक, हार्ट स्ट्रेन याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे
ज्यांचं बीपी कंट्रोलमध्ये नाही त्यांनी ही क्रिया टाळावी, कारण त्यांच्यासाठी हे बदल धोकादायक ठरू शकतात. तर अशा व्यक्तींनी सौम्य स्वरूपाचे प्राणायाम निवडावे. आता पुढचा 5वा प्रश्न म्हणजे ज्यांचं बीपी लो झालेलं आहे, म्हणजे रक्तदाब कमी आहे, तर अशा व्यक्तींनी कपालभाती क्रिया करावी का? तर याचं उत्तर आहे की नाही. ज्यांचं बीपी लो आहे त्यांनी देखील कपालभाती ही क्रिया करू नये, कारण कपालभाती ह्या क्रियेमध्ये जेव्हा ती वेगाने करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे खूप कमी होऊ शकते. यालाच हायपोकॅप्निया असं म्हणतात. आणि त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे ह्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे लो बीपी असताना कपालभाती ही क्रिया करू नये. आता पुढचा 6वा प्रश्न म्हणजे अति कमजोरी, थकवा किंवा न्यूरोलॉजिकल काही समस्या आहेत, तर अशा स्थितीमध्ये कपालभाती करावी का? तर या स्थितीमध्ये देखील कपालभाती ही क्रिया करू नये, कारण वेगाने श्वास बाहेर टाकल्यामुळे आपल्या शरीरावर एक प्रकारचा ताण निर्माण होतो. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे हे घडू शकते. अशा वेळी सौम्य प्राणायामच करावेत. आता पुढचा 7वा प्रश्न म्हणजे गर्भधारणेमध्ये किंवा मासिक पाळीमध्ये कपालभाती ही क्रिया का टाळावी? कपालभाती या क्रियेमध्ये आपल्या पोटाच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन होत असते. त्यामुळे गर्भावर दबाव येणे, गर्भाशयाचे संकुचन होणे, ॲबॉर्शन किंवा वेगळे कॉम्प्लिकेशन निर्माण होणे हा धोका संपवू शकतो. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये कपालभाती क्रिया पूर्णपणे निषिद्ध आहे. त्याचप्रकारे मासिक पाळीमध्ये देखील आपले पेल्व्हिक ऑर्गन्स हे अतिशय सेन्सिटिव्ह झालेले असतात. त्यामुळे रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते आणि वेदना वाढण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे प्रेग्नन्सी आणि मासिक पाळी या दोन्ही स्थितीमध्ये कपालभाती ही क्रिया करू नये. पुढचा 8वा प्रश्न म्हणजे कोणत्याही प्रकारची ॲब्डोमिनल सर्जरी, हर्निया किंवा सिझेरियन सेक्शन नंतर कपालभाती का बरं करू नये? तर जसं की आधी सांगितल्याप्रमाणे कपालभाती या क्रियेमुळे आपलं ॲब्डोमिनल प्रेशर हे खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे टाके तुटण्याची शक्यता वाढते. तसेच हर्नियामध्ये देखील पुन्हा हर्निया होण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर किंवा हर्निया असेल तर या काळामध्ये कपालभाती क्रिया करू नये. आता पुढचा 9वा प्रश्न म्हणजे मणक्यांचे विकार किंवा स्लिप डिस्क, तर या आजारामध्ये कपालभाती क्रिया करावी की करू नये? तर या विकारामध्ये जर विचार करताना ज्यांना गंभीर स्वरूपात मणक्यांचे आजार आहेत तर अशा व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करू नये, कारण जोराने श्वास बाहेर फेकताना आपले पोटाचे कोअर मसल्स हे अचानक कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्या पाठीच्या स्नायूंवर, पाठीच्या मणक्यांवर दाब वाढतो आणि त्यामुळे आपल्या वेदना वाढू शकतात, आपल्या नसांवर ताण येऊ शकतो. म्हणून गंभीर पाठीच्या विकारामध्ये कपालभाती ही क्रिया करू नये. आता पुढचा 10वा प्रश्न म्हणजे ज्यांची ब्रेन सर्जरी झालेली आहे किंवा सबड्युरल हिमोटेमा झालेला आहे, म्हणजे मेंदूमध्ये काही रक्तस्राव झालेले आहेत, तर अशा व्यक्तींनी कपालभाती क्रिया का बरं करू नये? तर कपालभाती या क्रियेमुळे आपल्या इंट्राक्रॅनियल म्हणजे आपल्या डोक्याच्या पोकळ्यांमधील प्रेशर हे वाढतं आणि हे वाढलेलं प्रेशर हे आपल्या ब्रेनमध्ये इंजुरी निर्माण करू शकतं. तसेच ज्यांना ब्रेनमध्ये रक्तस्राव होणे या प्रकारची हिस्ट्री आहे तर यांच्यामध्ये देखील कपालभाती ही क्रिया रक्तस्राव होण्याचा धोका वाढवू शकते. त्यामुळे या व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करू नये. आता पुढचा 11वा प्रश्न म्हणजे की ज्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी आहे किंवा अल्सरचा त्रास आहे त्यांनी कपालभाती ही क्रिया का बरं करू नये? कपालभाती ही क्रिया आपल्या शरीरामधील उष्णता वाढवण्याचं काम करते. तसेच आपल्या शरीरातील सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय करण्याचं काम देखील कपालभाती या क्रियेमुळे घडत असतं. म्हणजेच आपल्या शरीराचा अलर्ट मोड ॲक्टिवेट करण्याचं काम ही क्रिया करते. त्यामुळे ज्यांना आधीच पित्त किंवा ॲसिडिटी आहे, GERD नावाचा डिसीज आहे, तर त्यांच्यामध्ये हे आजार आणखीन वाढू शकतात. आता पुढचा 12वा प्रश्न म्हणजे ज्यांना मेंदूचे विकार आहेत, मायग्रेन आहे किंवा पॅनिक अटॅकची हिस्ट्री आहे तर त्यांनी कपालभाती ही क्रिया का बरं टाळावी? तर कपालभाती या क्रियेमुळे आपल्या डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह तसेच डोक्यावर येणारा दाब हा वाढतो आणि यामध्येच जर आधीच आपला मेंदू हा संवेदनशील असेल तर डोकेदुखी, चक्कर येणे, भीती वाटणे ह्या गोष्टी वाढू शकतात. म्हणून अशा लोकांनी ही क्रिया करणं योग्य नाही. आता पुढचा 13वा प्रश्न म्हणजे ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत किंवा त्यांची डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहेत तर अशा व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करावी का? तर या व्यक्तींनी कपालभाती ही क्रिया करू नये, कारण कपालभाती करताना आपलं इंट्राऑक्युलर प्रेशर हे वाढत असतं. त्यामुळे ग्लायकोमा, रेटिनल प्रॉब्लेम किंवा कॅटरॅक्ट सर्जरी नंतर हा धोका वाढतो. आता पुढचा 14वा प्रश्न म्हणजे प्रोस्टेट वाढलेली असल्यास कपालभाती क्रिया करावी का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण कपालभाती या क्रियेमध्ये आपल्या पोटावर दाब येतो आणि हा दाब आपला पेल्व्हिक प्रेशर वाढवतो आणि यामुळे आपल्या लघवीचे त्रास देखील वाढू शकतात. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे जास्त वेळ कपालभाती केल्यास काय दुष्परिणाम होतात?
तर सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्या श्वसन नलिकेत कोरडेपणा येणं, चक्कर, थकवा, ॲसिडिटी, तर ह्या समस्या आपल्याला निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं तर योग म्हणजे बॅलन्स, त्याचं अति नव्हे. तर कपालभाती ही अत्यंत प्रभावी अशी शुद्धिक्रिया आहे. तिचे असंख्य असे चांगले परिणाम आपल्या शरीरावर आपल्याला पाहायला देखील मिळतात. परंतु या सगळ्यासाठी योग्य व्यक्ती, योग्य प्रमाण आणि योग्य मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे कपालभाती करताना जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर कपालभाती ही क्रिया केली तर निश्चितच आपल्याला ती उपयुक्त ठरणार आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तसेच आपल्याला या व्यतिरिक्त देखील कपालभाती या विषयावर आणखीन काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण मला कमेंटद्वारे देखील विचारू शकता. तर आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत कपालभाती क्रिया करण्यापूर्वी मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे विचार करूनच ही क्रिया करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.